श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. स जयति सिंधुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशीन्नाशयते विघ्नानां. प्रारंभीसी गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंधुर्वदन देव उत्कर्ष पावत आहे. दैनिक पंचांग दिनांक 15 ऑक्टोबर 2025 वार बुधवार. शालिवाहन श्री शके 1947 संवत 2081 संवत्सर विश्वावसु संवत्सर अयन दक्षिणायन सौर ऋतू शरद ऋतू चांद्र ऋतू शरद ऋतू मास अश्विन पक्ष कृष्ण पक्ष. तिथी नवमी तिथी सकाळी 10:34 पर्यंत. नंतर दशमी तिथी सुरू. नक्षत्र पुष्य नक्षत्र दुपारी 12 वाजेपर्यंत. नंतर आश्लेषा नक्षत्र सुरू. योग साध्य योग रात्री 26:57 पर्यंत. नंतर शुभयोग सुरू. करण दिवाकरण गर सकाळी 10:34 पर्यंत. नंतर रात्रोकरण वणिज 22:31 पर्यंत. नंतर विष्टीकरण सुरू. सूर्योदय सकाळी 6:34. सूर्यास्त संध्याकाळी 18:15. रवी कन्या राशीत आहे. चंद्र कर्क राशीत आहे. आज आकाशात राशीत असणारे ग्रहज्ञान. मेष राशीत कोणताही ग्रह नाही. वृषभ राशीत हर्षल वक्री 6 अंशावर. मिथुन राशीत गुरु 29 अंशावर. कर्क राशीत चंद्र 13 अंशावर. सिंह राशीत कोणताही ग्रह नाही. कन्या राशीत रवी 27 अंशावर. शुक्र 7 अंशावर. तुळ राशीत मंगळ 21 अंशावर. बुध 17 अंशावर. वृश्चिक राशीत कोणताही ग्रह नाही. धनु राशीत कोणताही ग्रह नाही. मकर राशीत प्लुटो वक्री 6 अंशावर. कुंभ राशीत राहू वक्री 23 अंशावर. मीन राशीत शनी वक्री 2 अंशावर. नेपच्यून वक्री 5 अंशावर. आज आकाशात राशीत असणारे ग्रहज्ञान. चंद्र केंद्रयोग मंगळ. चंद्र केंद्रयोग बुध. राहुकाळ बुधवारी राहुकाळ दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत आहे. राहुकाळ हा नेहमी अशुभ असतो. शुभ कार्य करू नयेत. अग्निवास पृथ्वीवर अग्निवास नाही. दिनविशेष उत्तम दिवस दशमी श्राद्ध. बुधवार हा बुधदेवांचा वार असल्यामुळे ओम बुधाय नमःचा मंत्र जप करावा. टीप पितृपक्षातील महालय श्राद्ध पितरांना सद्गती मिळण्यासाठी 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत करता येते. तिथीचे श्रवण केले असता लक्ष्मी प्राप्त होते. वाराचे श्रवण केले तर आपल्या आयुष्याची वृद्धी होते. नक्षत्राचे श्रवण केले असता आपल्या आयुष्यातील सर्व पातक निघून जाते. आणि योगाचे श्रवण केले असता आपल्या शरीरातील सर्व रोगांचे निवारण होते. कर्णाचे श्रवण केले असता आपल्या मनातील शुभ चिंतित मनोरथ सिद्ध होते. आणि या सर्वांचे दररोज नित्य श्रवण केले असता आपल्याला गंगास्नानाचे फल मिळते. आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला हे दररोज पंचांग ऐकून नित्य गंगास्नानाचे फल मिळेल. शुभम भवतु. आत्ता मी तुम्हाला 15 ऑक्टोबर ह्या दिनविशेष संबंधी माहिती देत आहे की 15 ऑक्टोबरला कोणकोणत्या घटना घडलेल्या आहेत. तर बघा 15 ऑक्टोबर सुविचार
पुष्कळजण बहुश्रुत असतात, पण सर्वज्ञानी कोणीही नसतो. दिनविशेष: गोपाळ गणेश आगरकरांच्या सुधारक पत्राची सुरुवात 1888. मुंबईत पहिल्या नागरी विमानाचे आगमन 1932. JRD टाटांकडून कराची ते मुंबई विमानोउड्डाण. भारतीय विमानसेवेची सुरुवात 1932. जागतिक अंध दिन. विश्व खाद्य दिवस. प्रसिद्ध हिंदी कवी सूर्यकांत त्रिपाठी उर्फ निराला यांचा स्मृतिदिन 1961. व्यक्तिविशेष: बंगालमधील मेदिनापूर गावी दिनांक 21 फेब्रुवारी 1899 रोजी सूर्यकांत त्रिपाठी यांचा जन्म झाला. हेच हिंदीतील प्रसिद्ध कवी निराला. आज त्यांचा स्मृतिदिन. बंगाली मातृभाषा असणाऱ्या त्रिपाठींचे सारे शिक्षण मात्र हिंदीतून झाले. वयाच्या 7व्या वर्षापासून त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली. हिंदी आणि बंगाली अशा दोन्ही भाषांतून त्यांनी कविता लेखन केले. परंपरागत छंदबद्ध रचना सोडून देऊन मुक्त छंदातून अधिक प्रभावी आशय प्रकट करणारी कविता त्यांनी लिहिली. भारतीय सांस्कृतिक परंपरेचा रास्त अभिमान, सद्यकालीन सांस्कृतिक ऱ्हासाबद्दलचा विषाद आणि खेद, याचबरोबर आदर्शाची अनिवार्य ओढ ही त्यांच्या कवितेतून प्रकट होणारी काही वैशिष्ट्ये. काव्याबरोबरच कथा, कादंबऱ्या आणि समीक्षात्मक लेखन करणारे निराला माणसाने भौतिक सुखाच्या मागे लागून माणुसकी विसरल्याबद्दल खंत व्यक्त करीत हिंदी साहित्यात स्वतःचे निराळे स्थान निर्माण करणारे हे निराला दिनांक 15 ऑक्टोबर 1961 रोजी स्वर्गवासी झाले. आज त्यांचा स्मृतिदिन. बोधकथा: आज बौद्धिक आणि धार्मिक दोघांच्या भांडणात सामान्य माणूस भरडला जात आहे. बुद्धिवादी म्हणतात धर्माने जग बिघडवले, तर धार्मिक म्हणतात बुद्धिवंतांनी समाज बिघडवला. वास्तविक दोघे मिळून जगाला सामर्थ्यवान बनवू शकतात. एक पुरुष आणि एक स्त्री गप्पा मारीत होती. पुरुष सहज म्हणून गेला, समाजात जेवढे थोर लोक झाले, संशोधक वा शास्त्रज्ञ झाले, ते बहुतेक पुरुषच आहेत, म्हणून पुरुष श्रेष्ठ. हे ऐकून स्त्री म्हणाली, समाजात जेवढे चोर, डाकू, खुनी सापडलेत, ते सर्व पुरुषच आहेत, मग ते श्रेष्ठ कसे? जगात श्रेष्ठ स्त्रीच. वास्तविक स्त्री पुरुष समानता असताना हा वाद कशासाठी? दोघांनी मिळून काम केले, श्रेष्ठ कनिष्ठतेचा भाव मनातून काढून टाकला तर जगाचे नंदनवन व्हायला कितीसा वेळ लागणार? तात्पर्य: जगात श्रेष्ठ कनिष्ठ कोणीही नाही. हे सारे भेद म्हणजे मानवी मनाचे खेळ आहेत. चिंतन: संत कोण? ज्याच्याकडे गेल्यानंतर आपला अहंकार कमी होतो तो संत. जो प्रेमाने आर्द्र होतो, जो स्वतःच्या कामात दृढ असतो, ज्याला यशापयशाची पर्वा नसते, ज्याच्या जीवनात नैराश्य वा वैफल्याला स्थान नाही, जो ज्ञानामुळे शुष्क नसतो तर मधुर असतो आणि ज्याचे हृदय भावपूर्ण असते, असा मनुष्य म्हणजे संत. आता मी तुम्हाला पंधरा ऑक्टोबर या दिनविशेषासंबंधी माहिती सांगितलेली आहे. आता मी तुम्हाला लक्ष्मीपूजन दीपावली 21 ऑक्टोबर 2025 मंगळवारी
यावर्षी शक 1947 म्हणजे 20 ऑक्टोबर 2025 रोजी सोमवारी चतुर्दशी समाप्ती 15:45 असून त्यानंतर अमावस्या सुरू होत आहे. आणि दुसरे दिवशी 21 ऑक्टोबर रोजी मंगळवारी सायंकाळी 17:55 अमावस्या समाप्ती होत आहे. 20 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी अमावस्या असून दुसरे दिवशी 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी अमावस्या असलेल्या दिवशी लक्ष्मीपूजन दिलेले आहे. पूर्वत्रैव व्याप्तिरिति परम यामत्रयाधिक्यव्यापदर्शापेक्षया प्रतिपरुधिसत्वे लक्ष्मीपूजनदिपि परत्रैवोक्तम्. पूर्व दिवशी संध्याकाळ व्याप्ती असून दुसरे दिवशी 3 प्रहरापेक्षा अधिक अमावस्या व्याप्ती असेल आणि अमावस्यापेक्षा प्रतिपदा अधिक वृद्धी असल्यास लक्ष्मीपूजन दुसरे दिवशी म्हणजे अमावास्येच्या दिवशी करावे. वरील नियम पाहता 21 ऑक्टोबर रोजी अमावस्या 17:55 असून 3 प्रहरापेक्षा अधिक आहे आणि प्रतिपदा समाप्ती 20:11 असल्याने प्रतिपदा अधिक वृद्धी आहे. म्हणूनच 21 ऑक्टोबर 2025 रोजी दिलेले लक्ष्मीपूजन हे शास्त्रसंमत आहे. तसेच अमावस्या आणि प्रतिपदा यांचे युग्म असल्यास युग्मास महत्त्व देऊन प्रतिपदायुक्त अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे असे वचन असल्याने 21 ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे सायंकाळी सूर्यास्तानंतर सुमारे 2 तास 24 मिनिटे या कालावधीत लक्ष्मीपूजन करावे. तसेच 21 ऑक्टोबर रोजी काही प्रदेशात 17:55 पूर्वी सूर्यास्त होत असल्याने त्या गावी दिनांक 21 ऑक्टोबर 2025 रोजी मंगळवारी लक्ष्मीपूजन असणार आहे. याप्रमाणे भारतामधील 100 पेक्षा अधिक कॅलेंडरमध्ये 21 ऑक्टोबर 2025 रोजी मंगळवारी लक्ष्मीपूजन दिलेले आहे. टिप: गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियाचा वापर करून काही जण ऐन सणाच्या वेळेस संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. लक्ष्मीपूजनाच्या बाबतीत देखील गणित पद्धतीतील फरकामुळे काही जणांनी योग्य अर्थ न लावल्याने 21 ऑक्टोबरऐवजी अन्य दिवशी लक्ष्मीपूजन असण्याची शक्यता ते सांगत आहेत. तरी अशा कुठल्याही मेसेजेसमुळे किंवा अफवांमुळे संभ्रमित, चिंतित न होता परंपरेने आपण ज्या 21 ऑक्टोबर 2025 रोजी मंगळवारीच लक्ष्मीपूजन करावे ही नम्र विनंती. ओम श्री महालक्ष्मीभ्ये नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम लक्ष्मी महादेवताभ्यो नमो नमः. शुभं भवन्तु.